मित्रांनो, काल युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSCनं कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस 2025 साठी 457 जागांची ॲड प्रसिद्ध केली. तर या ॲडचं डिटेल नोटिफिकेशन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम या ॲडमध्ये अप्लाय कसं करायचं, UPSCच्या या CDSच्या ॲडसाठी अप्लाय कसं करायचं त्यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे. वेबसाईट आहे upsconline.government.in. यावर तुम्हाला जाऊन वन टाइम रजिस्ट्रेशन OTRची प्रोसिजर करावं लागणार आहे. आता नेमकं OTR काय असतं तर MPSCसाठी आपण जेव्हा अप्लाय करतो तेव्हा MPSCच्या कुठल्याही पोस्टला अप्लाय करण्यासाठी आपल्याला MPSCच्या वेबसाईटवर जाऊन एक आपली प्रोफाईल तयार करावी लागते. ते प्रोफाईल तयार केल्यानंतर त्या प्रोफाईलमध्ये नेमकं काय असतं तर आपलं नाव असतं, आपल्या आईवडिलांचं नाव असतं, आपला राहण्याचा ॲड्रेस असतो, आपलं सिग्नेचर, फोटो, ह्या सर्व बेसिक डिटेल्स त्यामध्ये असतात. त्याचप्रकारे UPSCमध्ये OTR रजिस्ट्रेशनमध्ये तुमची जी न बदलणारी किंवा जी आपली बेसिक माहिती असते त्यासाठी त्यांनी एक पोर्टल तयार केलेलं आहे. त्या पोर्टल UPSCच्या वेबसाईटवर एक पोर्टल तयार आहे, त्याचं नाव आहे OTR, म्हणजे वन टाइम रजिस्ट्रेशन, जे तुम्हाला पूर्ण आयुष्यात एकदाच करायचं असतं. म्हणजे तुम्ही ह्यावेळेस CDSचा फॉर्म भरण्याआधी जो OTR तयार केलं तर ते OTR तुम्हाला UPSCच्या पुढील भविष्यात कुठल्याही ॲडसाठी अप्लाय करताना ती बेसिक माहिती त्या OTRमध्ये जी आहे ती परत तुम्हाला भरावी लागणार नाही. त्यामुळं ते OTR रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला या CDSच्या ॲडसाठी अप्लाय करता येणार आहे. तर ह्या ॲडची नेमकी तारीख काय आहे तर ही ॲडमध्ये ह्या पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2024 रात्री 6 वाजेपर्यंत आहे. मित्रांनो, तुम्हाला सल्ला असा राहील की 31 डिसेंबरची वाट न बघता तुम्ही ही 30 डिसेंबरच्या आतमध्येच या पोस्टसाठी अप्लाय केलं पाहिजे. कारण UPSC MPSC सारखं डेट वाढवून देत नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर म्हणजे 30 डिसेंबरच्या आतच हा फॉर्म भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला 31 तारखेला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. खूप लोक त्या तारखेला भरतात, त्यामुळे कधी कधी सर्व्हर लोडमध्ये जातं, सर्व्हर क्रॅश होतं, अशा खूप कारणं होतात. त्यामुळं 30 तारखेच्या आतच फॉर्म भरून घ्या. त्यानंतर त्यांनी पॉईंट दिलेला आहे की या पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. 0.33 म्हणजे 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, जे UPSCच्या प्रत्येक पेपरला असते. त्यानंतर आपण खाली आलं यामध्ये तर त्यांनी दिलेले की CDSमधून कुठल्या कोर्ससाठी म्हणजे नेमकं कुठल्या ठिकाणांसाठी ही ॲड आहे. तर सर्वात प्रथम इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनसाठी 100 जागांची ॲड CDSमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. इंडियन नेव्हल अकॅडमी इजायमाला साठी 32 जागांची ॲड आहे. एअरफोर्स अकॅडमी हैदराबादसाठी 32 जागांची ॲड. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईसाठी 275 जागांची ॲड आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्येच महिलांसाठी मात्र 18 जागांची ॲड आहे. म्हणजे यावर्षी CDSमध्ये महिलांच्यासाठी सुद्धा 18 जागा आहेत. अशा एकूण 457 जागाची ही ॲड आहे. माझ्या म्हणण्यानुसार ह्या मॉडरेट जागा आहेत, कारण खूप जास्तही नाहीत आणि खूप कमी नाहीत. तुम्ही जर व्यवस्थित पुढचे 3-4 महिने अभ्यास केला तर यामध्ये ही पोस्ट क्वालिफाय करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. त्यानंतर या परीक्षेची नेमकी तारीख आहे तर त्यामध्ये त्यांनी त्यानंतर येते त्याच्या आधी आपण सेंटर ऑफ एक्झामिनेशन आपण महाराष्ट्रात जर असू तर महाराष्ट्रात 4 सेंटर आहेत. छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे आणि नागपूर हे 4 सेंटर आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि जर कोणी UPSCच्या तयारीसाठी दिल्लीमध्ये असेल तर दिल्ली सुद्धा हे सेंटर असणार आहे, त्यामुळं तुम्ही दिल्लीमधनंही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर खाली बघितलं तर त्यासाठी एलिजिबिलिटी काय तर एक ज्यामध्ये काय नॅचरल म्हणल्यासारखं तिथे नॅशनॅलिटी सिटिझन ऑफ इंडिया तुम्ही असलं पाहिजे. आणि जर कोणी नेपाळी असेल, नेपाळचा सिटिझन असेल तर त्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी आहेत, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर एज लिमिट काय ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी CDSच्या मध्ये खूप लोकांना कन्फ्यूज होतं. तर IMA साठी म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनसाठी एज लिमिट आहे 2 जानेवारी 2002 ह्याच्या आधीचा किंवा 1 जानेवारी 2007 याच्या नंतरचा जन्म ज्याचा असेल ते लोक ह्या IMA साठी इलिजिबल नाहीत. त्यामुळं परत एकदा सांगतो, ज्यांचा जन्म 2 जानेवारी 2002च्या आधीचा आणि 1 जानेवारी 2007च्या नंतरचा आहे ते लोक IMA साठी इलिजिबल नाहीत. त्यानंतर इंडियन नेव्हल अकॅडमीसाठी 2 जानेवारी 2002च्या आधीचा नसला पाहिजे आणि 1 जानेवारी 2007च्या नंतरचा नसला पाहिजे. इंडियन एअरफोर्स अकॅडमीसाठी 20 ते 24 वर्षाच्या मध्ये वय असलं पाहिजे, जे की 1 जानेवारी 2026 1 जानेवारी 2026 पर्यंत
तुमचं वय 20 ते 24 वर्षापर्यंत असलं पाहिजे. म्हणजे तो व्यक्ती किंवा तो ॲस्पायरंट 2 जानेवारी 2002च्या आधी जन्मलेला नसला पाहिजे किंवा 1 जानेवारी 2006च्या नंतर जन्मलेला नसला पाहिजे. जन्मलेला असला नाही पाहिजे. OTA म्हणजे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईसाठी तुम्ही 2 जानेवारी 2001च्या आधी जन्म घेतलेला नसावा किंवा 1 जानेवारी 2007च्या नंतर जन्म घेतलेला नसावा. आणि महिलांसाठी सुद्धा 2 जानेवारी 2001 आणि 1 जानेवारी 2007च्या नंतर जन्म घेतलेला नसावा. आणि ह्या सर्व पोस्टसाठी एक कॉमन मिनिमम जी एलिजिबिलिटी आहे, जी मुख्य पात्रता आहे, अनमॅरिड लोकांसाठीच ही ॲड आहे. मॅरिड लोक ह्या ॲडसाठी अप्लाय करू शकत नाहीत. त्यामुळे जे अनमॅरिड लोक आहेत तेच फक्त या ॲडसाठी अप्लाय करू शकतात. तसं तुम्ही खाली जसं याल त्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट भेटतो तुम्हाला, तो म्हणजे फीस मात्र 200. म्हणजे UPSCच्या फीस हमेशा सतत कमीच असतात, पण MPSCपेक्षा तर फारच कमी 200 रुपये. त्यामुळे ज्यांना भरायचे त्यांनी 200 रुपयेच फीस आहे, त्यामुळे ते पटकन भरून घ्यायचे. त्यानंतर आपण खाली जेव्हा येतो ना तर ते अप्लाय कसं करायचं मी ते सांगितलं तुम्हाला. OTRमध्ये जायचं, वन टाईम रजिस्ट्रेशनमध्ये जायचं, पूर्ण आयुष्यात एकदाच करायचं. आणि UPSCची जी पण ॲड येईल त्या ॲडमध्ये तो आपण त्याला अप्लाय करू शकतो त्याच OTRच्या माध्यमातून. त्यामुळे त्याचा रजिस्ट्रेशन ID वगैरे ते व्यवस्थित कुठेतरी लिहून ठेवा किंवा कुठेतरी फोनमध्ये सेव्ह करून ठेवा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला ते कामी येईल. आणि मी हेही सांगितलं की 31 डिसेंबर 6 वाजेपर्यंतच हे फॉर्म भरण्याची मुदत आहे. त्यामुळे तेही तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्या आधीच फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला 31 तारखेला कसलाही त्रास होणार नाही फॉर्म भरताना आणि तुमची ही संधी हातची जाऊ नये. त्यानंतर आपण खाली येत गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा पाहतो यामध्ये आणखीन थोडं खाली आलं स्कीम ऑफ एक्झामिनेशन. एक सांगायचं राहिलं, ही परीक्षा होणार आहे 13 एप्रिलला. 13 एप्रिलला होणार आहे ही परीक्षा. त्यामध्ये ही परीक्षा लक्षात ठेवा 13 एप्रिल 2025ला होणार आहे. म्हणजे आणखीन 4-4.5 महिन्यानंतर ही परीक्षा होणार आहे. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित त्याबद्दलची तयारी करू शकता आणि ती परीक्षा आरामात देऊ शकता. खूप 4.5 महिन्यात आणि त्यामध्ये ही तयारी आरामात होऊ शकते. तर आता परीक्षेचा आपण नेमका पॅटर्न काय आहे आणि त्यामध्ये कुठल्या घटकाला किती वेटेज आहे ते सांगूया, ते पाहूया. ही नेमकी या परीक्षेची स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय ते आपण पाहूया. या स्कीम ऑफ एक्झामिनेशनमध्ये तुमचे 4 कोर्समध्ये 3 कोर्ससाठी एक वेगळी पद्धत आहे आणि एकासाठी वेगळी पद्धत आहे. तर त्यामध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी आणि एअरफोर्ससाठी जो स्कीम आहे एक्झामिनेशनची ती आहे इंग्लिश होणार. इंग्लिशचा पेपर होणार 2 तासासाठी, त्यामध्ये तुमचे मॅक्झिमम मार्क्स आहे 100. त्यानंतर जनरल नॉलेजचा पेपर होणार 2 तासासाठी आणि कालावधी असणारे 2 तास आणि मॅक्झिमम मार्क्स असणारे 100. आणि परत एलिमेंटरी मॅथमॅटिक्स ज्याचा कालावधी आहे 2 तास आणि 100 मार्क्स, म्हणजे टोटल 300 मार्काचा हा पेपर होणार आहे. पण त्यानंतर OTA साठी म्हणजे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीसाठी फक्त 2च विषय आहेत. तो की इंग्लिश 2 तासाचा कालावधी 100 मार्क आणि जनरल नॉलेज 2 तासासाठी 100 मार्क. म्हणजे इथं एलिमेंटरी मॅथमॅटिक्स नाही आहे. ती गोष्ट लक्षात घ्या. OTA साठी जे तयारी करतात त्यांच्यासाठी एलिमेंटरी मॅथमॅटिक्स नाही आहे. म्हणजे जर कुणाचं मॅथ खूपच वीक असेल तर त्यांनी या OTA साठी अप्लाय करायला काही हरकत नाही. आणि ज्यांचं मॅथ चांगलं आहे म्हणजे उत्तम आहे त्यांनी ह्या 3 मिलिटरी अकॅडमी, नेव्हल अकॅडमी आणि एअरफोर्स अकॅडमीसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर हे स्टँडर्ड आणि सिलेबस ऑफ द एक्झामिनेशन आहे. हे ह्यावर आपण डिटेल व्हिडिओ नंतर बनवणार आहोत. पण एक नजर मारायची झाली तर एक स्टँडर्ड सिलेबस काय आहे तो त्यांनी दिला आहे. एलिमेंटरी मॅथमॅटिक्समध्ये मेट्रिक्युलेशन लेवलमध्ये असं सांगितलं आहे. इंग्लिशचा तर एका लाईनमध्ये सिलेबस आहे, पण तो 100 मार्क्ससाठी म्हणजे UPSC डिझाईन करणारे पेपर, त्यामुळे तो डिटेलमध्ये आपल्याला करावाच लागणार आहे. जनरल नॉलेज त्यामध्ये हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, करंट अफेअर्स या सगळ्या गोष्टी येणार आहेत. तोही 100 मार्क्स. आणि एलिमेंटरी मॅथमॅटिक्समध्ये त्यांनी दिलेलं आहे ते अर्थमॅटिक येणार आहे, अल्जेब्रा येणार आहे, ट्रिग्नोमेट्री येत आहे, जॉमेट्री येत आहे, मेन्सुरेशन येत आहे, स्टॅटिस्टिक्स येणार आहेत. आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण हे 300 मार्क्स आणि OTA साठी 200 मार्क्स च्या कट ऑफच्या
200 मार्क्ससाठी होणाऱ्या परीक्षेत जेव्हा कट ऑफच्या वर जाऊ तेव्हा आपल्याला इंटेलिजन्स आणि पर्सनॅलिटी टेस्टसाठी बोलवण्यात येईल, जे की SSB कंडक्ट करेल. आणि SSB कंडक्ट करते 2 स्टेजमध्ये. त्याची पहिली स्टेज आहे कॉम्प्रोमाइजेस ऑफ ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटिंग. त्यामध्ये OIR म्हणजे ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग म्हणजे OIR ह्या स्टेज 1साठी ते चेक करणार. त्यानंतर स्टेज 2 आहे की त्यामध्ये स्टेजमध्ये कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट करणार. आणि त्यामध्ये स्टेज 2 जेव्हा येईल तेव्हा इंटरव्ह्यूचे ग्रुप बनवून त्यामध्ये तुम्हाला टेस्ट केले जाणार. म्हणजे एक ढोबळमानाने लक्षात घ्या की हे जेव्हा आपण कट ऑफ क्लिअर करू परीक्षा देऊ तेव्हा आपण इंटेलिजन्स आणि पर्सनॅलिटी टेस्टला बोलवलं जाईल. त्यामध्ये सुद्धा 2 स्टेज होणार. म्हणजे पहिला स्टेज होणार तुमचा इंटेलिजन्स रेटिंगचा OIR ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटिंगचा. त्यामधनं आपल्याला शॉर्टलिस्ट करणार. तिथून शॉर्टलिस्ट झाल्यानंतर आपण स्टेज 2 मध्ये येणार. आणि त्यानंतर त्या स्टेज 2 आल्यानंतर आपल्या सिलेक्टेड झालेल्या कॅन्डिडेटचे ग्रुप बनवणार आणि त्यांचे डिटेल्स टेस्ट होणार. ह्या पूर्ण दिवसाचा ह्या दोन्ही स्टेज 4 दिवस चालणार. म्हणजे 4 दिवस तुम्हाला तिथंच राहायचं आहे आणि तिथंच ते पूर्ण टेस्ट होईपर्यंत 4 दिवस तुम्हाला तिथं राहायचं आहे. तर मित्रांनो, ही झाली पूर्ण डिटेल्समध्ये. ह्या 84 पेजेसची खूप मोठी ॲड आहे, पण महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला वर पूर्ण क्लिअर करून दिलेलेच आहेत. ह्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल ना, तुम्हाला तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन ते करू शकाल, टाईप करू शकाल. जर तुम्हाला OTR कमेंटमध्ये नक्की सांगा यामध्ये काही प्रॉब्लेम असला तर. आणि जर तुम्हाला OTRचं रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा ह्या ॲडमध्ये अप्लायच कसं करायचं हे जर तुम्हाला जमत नसेल तर त्यासाठी आपण व्हिडिओ बनवू. पण तो किती लोकांना पाहिजे ते फक्त कमेंटमध्ये सांगा, त्यावरही मी डिटेल व्हिडिओ बनवेल. त्यानंतर आपण ह्यामध्ये UPSCचे जे प्रिव्हियस इयर CDS आहेत किंवा त्याबद्दलही क्वेश्चन पेपर डिस्कशन किंवा PYQs याबद्दल डिस्कशन करणार आहोत. आणि CDSसाठी आपण व्यवस्थित त्यावर पूर्ण डिटेलमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि सिलेबस काय त्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळं ह्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आपले जे CDS करणारे मित्र आहेत त्यांनाच ॲडबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तो व्हिडिओसुद्धा शेअर करा. भेटूया पुढं आणखीन एखादी जेव्हा ॲड येईल तेव्हा. आणि सतत ह्याबद्दलही मी व्हिडिओ टाकणारच आहे, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.